व्यवस्थित लक्ष द्या. मी कॉमेंट वाचतोय. सर मी आज चालू केलं आहे. माझं होईल का? होईल का नाही, करायचंय. होणारच आहे पहिली गोष्ट. दुसरं कॉमेंट, सर आज सर्व करायचं आहे. मागचे दिवसात जास्त काही झालं नाही. ओके, आज करायचंय ना, करूया आपण, करूया आपण. तिसरं कॉमेंट, सर मी पी-वाय-क्यूज केले आहेत, चालेल का? पी-वाय-क्यूज करायचे आहेत, पण प्रश्न बदलून येतात, ट्विस्ट होतात. प्रश्न समजला पाहिजे हे लक्षात घ्या. आणि चौथं कॉमेंट, हे असं कॉमेंट आहे की ज्याच्यासाठी मी विषय वेगळा आहे, पण हे वाचतोय मी. रिझन काय बघा. अब धीरे-धीरे फट रही है. समजलं असेल काय हिंदीतला आहे, पण तुम्हाला अर्थ कळालाय. धीरे-धीरे फट रही है. सर जे केलं ते सर्व पॅनिकमध्ये विसरत चाललोय. मी हेच वाक्य पकडतोय. कसलं पॅनिक? अजून 2 दिवस आहेत आणि का पॅनिक मोडमध्ये जाताय तुम्ही? दिलेलेच प्रश्न येणार आहेत. करतोय आपण, मग का विसरताय? पॅनिक वगैरे काय नाही, लक्षात घ्या, समजून घ्या. आणि घरातले वेगळंच टेन्शन देतायत. 80-90 आले तर फीज नाही देणार हे. अरे म्हणतात रे घरातले, म्हणतात. मी तुम्हाला सांगतो हेच मला सांगायचंय. आम्हा पालकांसाठी तुम्ही महत्वाचे. तुमचा रिझल्ट आहेच महत्वाचा, पण रिझल्टपेक्षा तुम्ही इम्पोर्टंट आहात. बोलताना पालक फटकन बोलून जातात रे, फटकन बोलून जातात, लक्षात घ्या. पण त्यांचं तुमच्यावर प्रेम असतंच. शेवटी तुमच्याशिवाय कोण आहे आम्हाला? सर माझं काय फिजिक्सचा स्टडी झालाच नाही, काय करू? कर ना अभ्यास. 14 तारीख आहे आज. 15 तारखेला फुल सुट्टी आहे, लक्षात घ्या. आणि 16 पेपर आहेत. कर ना. अरविंद केजरीवाल माहिती आहे का तुम्हाला तिचं मीम? कर ना. कर अभ्यास कर, करायचंय. खूप पॅनिक आहे. बास यांचे कॉमेंट लक्षात घ्या. काय पॅनिक, पॅनिक नाहीये, अभ्यास करायचा. नाटक बंद करायचं आणि अभ्यास करायचा, लक्षात घ्या. नाहीतर मला बेसिक कच्चं आहे. मला बेसिक क्लिअर झाल्याशिवाय मी अभ्यास करू शकत नाही. माझे डाउट्स आहेत. अरे डाउट्स तुला तर रिसर्च करायचं नाहीये. मी सांगतोय तेवढं करायचंय, लक्षात घ्या. ओके? मग आता बास. पहिली गोष्ट, माझ्यावर विश्वास आहे ना तुमचा? आहे, आहे. कॉमेंटमध्ये सांगा की सर आमचा विश्वास आहे. तुम्ही सांगाल ते आम्ही करू. मग आता सुरुवात मी लगेच करतोय. ओके. माझं टार्गेट आहे 50 प्लस मध्ये न्यायचंय तुम्हाला आजच. टॉपिक जो दिसतोय तो पहिला प्रश्न आहे. हा वेव्हफ्रंट आहे. हा वेव्हफ्रंट आहे. कुठला वेव्हफ्रंट आहे? स्फेरिकल आहे का प्लेन वेव्हफ्रंट आहे? सिलेंड्रिकल सुद्धा वेव्हफ्रंट असतो का? मला सांगा. प्लेन वेव्हफ्रंट आहे, लक्षात घ्या. मग ड्रॉ प्लेन वेव्हफ्रंट डायग्राम येऊ शकते किंवा प्लेन वेव्हफ्रंट एक्सप्लेन करा युजिंग हायजेन्स प्रिन्सिपल. हायजेन्स प्रिन्सिपल काय माहितीये का? ईच पॉइंट ऑन अ वेव्हफ्रंट. प्रत्येक पॉइंट असताना वेव्हफ्रंटचा तो एक सेकंडरी सोर्स म्हणून ऍक्ट करतो. तो पुढे वेव्ह इमिट करतोय. ऍक्ट्स एज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट इमिटिंग सेकंडरी वेव्हज इन अ फॉरवर्ड डायरेक्शन. बॅकवर्ड डायरेक्शन नाही बरं का, फॉरवर्ड डायरेक्शन, लक्षात घ्या. बॅकवर्ड पण पॉसिबल असणारच ना. सोर्स नाही म्हणलं बॅकवर्ड आलं पाहिजे की, पण नाही, आपण फॉरवर्ड कन्सिडर करतोय. बघा इकडे चाललाय. ही डायग्राम करायची. ओके. त्याचबरोबर वेव्ह फ्रंटचा प्रश्न करायचा. हायजेन्स प्रिन्सिपल करायचं. एवढं करून सफिशियंट नाहीये. आता मी तुम्हाला सांगतो. सूर्याची किरणं पृथ्वीपर्यंत येतात, ते कोणत्या फॉर्म मध्ये असतात? स्फेरिकल वेव्हफ्रंट का प्लेन वेव्हफ्रंट? मला आन्सर कॉमेंट मध्ये पाहिजे. ही एमसीक्यू येऊ शकते. मग चला आपण गॅरंटेड प्रश्नाला सुरुवात केली. ऑब्व्हियसली जर प्लेन वेव्हफ्रंट फिगर येऊ शकते, तर स्फेरिकल का नाही येणार? मग समजा 2 मार्काला प्रश्न आला, की एक्सप्लेन प्लेन वेव्हफ्रंट, डायग्रामला 1 मार्क आहे. एक्सप्लेन स्फेरिकल वेव्हफ्रंट, डायग्रामला 1 मार्क आहे. कधी-कधी नुसतं स्फेरिकल वेव्हफ्रंट ड्रॉ करा म्हणतात 2 मार्कासाठी. तर नेक्स्ट क्वेश्चन पण डायग्रामच आहे, पण 3 मार्काचा प्रश्न आहे. एक्सप्लेन रिफ्लेक्शन बाय युजिंग हायजेन्स वेव्ह थिअरी ऑफ लाईट. हायजेन्स प्रिन्सिपल मगाशी बघितलं. म्हणजे ही लाईट अशी इकडे येणार आहे, मग तो सेकंडरी सोर्स म्हणून ऍक्ट होणार आहे, सेकंडरी वेव्हज इमिट होणार आहे आणि डायग्राम करा. 3 मार्काचा प्रश्न आला, 1 मार्क डायग्रामला असतो, मी बोललोय मगाशी. मग रिफ्लेक्शन करायचं आहे, रिफ्रॅक्शनची डायग्राम तुम्हाला करायची आहे, डायग्राम करायची आणि त्यानंतर सांगतो तुम्हाला. डायरेक्टली मी तुम्हाला सांगतोय, हा प्रश्न 4 मार्काचा आहे. जॉमेट्री ऑफ द डबल स्लिट एक्सपेरिमेंट. सांगू का गंमत? गंमत सांगू का? या जॉमेट्रीमध्ये तुम्हाला ना काय करायचंय माहितीये का? समजून घ्या. फक्त इथे जे प्रूफ आहे ना, इथे जी बँड विड्थ, फ्रिंज विड्थ काढायची आहे. ओके. डार्क टू डार्क किंवा ब्राईट टू ब्राईट डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. बाळांनो त्यासाठी फक्त पायथागोरस आहे, फक्त पायथागोरस. एकदा या ट्रायंगलमध्ये पायथागोरस वापरायचं, S2P चा स्क्वेअर काढायचा. या ट्रायंगलमध्ये पायथागोरस काढायचं, S1P चा स्क्वेअर काढायचा. दोघांचं सबट्रॅक्शन करायचंय. बास. प्रूफ होतंय 4 मार्काचं. पण राहिलं एक्सप्लेन जिओमेट्री ऑफ द यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट असं आलं, फिगर ड्रॉ करा. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो कंडिशन्स फॉर मोस्ट इम्पॉर्टंट आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. बरं तुम्ही माझं ते
सेमिस्टरचे 5 व्हिडिओ बघितले का रे तुम्ही? पहिला 50 मिनिटाचा आहे, नंतर 40 असे कमी-कमी मिनिटाचे व्हिडिओ आहेत. मी पहिलाच प्रश्न हा घेतलाय. कंडिशन्स फॉर स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न. टू सोर्सेस ऑफ लाईट मस्ट बी मोनोक्रोमॅटिक, शुड बी कोहेरंट. सोर्स शुड बी क्लोज टू ईच अदर. म्हणजे हे जे 2 सोर्स आहेत ना, शुड बी क्लोज टू ईच अदर. सोर्स स्क्रीन शुड बी प्लेस्ड as far as from the sources म्हणूया आपण, किंवा डिस्टन्स बिटवीन सोर्स अँड स्क्रीन शुड बी as large as possible. ओके, हे जे सोर्सेस आहेत दे आर should be in the same state of polarization. They should have same amplitude. ह्या ज्या कंडिशन्स आहेत ना, नुसत्या लिहायच्या आहेत, तुम्हाला त्याचे एक्सप्लेनेशन नको आहे, लक्षात घ्या. बऱ्याच वेळा एक्झामिनरचा फेवरेट क्वेश्चन आहे, कंडिशन फॉर स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न. Steady interference pattern. Two sources of light must be monochromatic, must be coherent, should be close to each other. हे लक्षात घ्या. ओके, बर. फ्रेस्नेल बाय प्रिझम डायग्राम इम्पॉर्टंट आहे. म्हणजे खरं सांगू का, 2 सोर्स लागतात, बरोबर आहे. पण ऍक्च्युली एकच सोर्स असतो. मग 2 व्हर्च्युअल सोर्सेस आपल्याला मिळतात, हे लक्षात घ्या. 2 व्हर्च्युअल सोर्सेस. बरं, त्याच्यानंतर पोलरायझेशन बाय रिफ्लेक्शन. हे काय आहे? हे कुठला प्रकार आहे? पोलरायझेशन बाय रिफ्लेक्शन. बर, 2-2 वेळा रिपीट झालेला आहे. 2-2 वेळा रिपीट झालाय. सांगतो, हा ब्रूस्टर्स लॉ आहे. ओळखता आलं पाहिजे फिगर वरून तुम्हाला. मी तर लिहितोय ब्रूस्टर्स लॉ, समजावून सांगतोय. लक्ष द्या. बघा, हा इन्सिडेंट रे, हा रिफ्लेक्टेड रे, आणि हा रिफ्रॅक्टेड रे आहे. जर रिफ्लेक्टेड आणि रिफ्रॅक्टेड मध्ये हे जे 2 रे एकमेकाला परपॅन्डिक्युलर असतील, तर इकडची लाईट ही प्लेन पोलरायझर लाईट असते. जर हा आयपी असेल, तर हा सुद्धा आयपी, दोघं इक्वल असतात. 8 स्टँडर्ड झालंय. आणि हा आर आहे. आता मला सांगा, या तिघांची ऍडिशन किती येणार? 180. त्यातला हा जर 90 असेल, तर उरलेले जे दोघं आहेत त्यांची ऍडिशन 90 येणार. मग आर ची व्हॅल्यू 90 मायनस आयपी येणार. तुम्हाला स्नेल्स लॉ माहिती आहे की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे साइन आय अपॉन साइन आर. मग हे साइन आय पी तसंच साइन आर ची व्हॅल्यू पुट करा, 90 मायनस आय पी. आता ट्रिगोचा वापर करूया. मग हे साइन आय पी तसंच 90 मायनस म्हणलं की साइनचं होणार. साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन. म्हणजे ब्रूस्टर्स लॉचं स्टेटमेंट असं आहे. टँजेंट ऑफ द पोलरायझिंग अँगल इज इक्वल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द रिफ्रॅक्टिंग मीडियम. 2 आणि 1 असं लक्षात घ्या. 2 म्यू 1 तुम्ही पुस्तकातलं नोटेशन बघा. ब्रूस्टर्स लॉ म्हणलं की ही डायग्राम. ओके, इथं थीटा बी म्हणलंय त्यांनी, पण नाही, तिथं आयपी म्हणायचं, पोलरायझिंग अँगल म्हणा, काय फरक पडत नाही. मेन्शन करायचं आयपी म्हणजे पोलरायझिंग अँगल. मग ब्रूस्टर्स लॉची हॅट्रिक होईल. हॅट्रिक होणं अवघड वाटतं. हॅट्रिक म्हणजे काय सांगू का? फेब्रुवारीत पण आलाय, जुलैमध्ये पण आलाय. आता आता परत येईल का? नाही येणार कदाचित. मग मॅलस लॉ करा तुम्ही. चला, मॅलस लॉचे न्यूमेरिकल्स करायचे आहेत. ब्रूस्टर्स लॉ आणि मॅलस लॉ. तर मी तुम्हाला काय करतोय बघा, की ब्रूस्टर्स लॉचं एखादं न्यूमेरिकल आहे का मला बघायचं आहे. पेपर ह्याच्यात म्हणूया आपण, एक्सरसाइज मध्ये एखादं ब्रूस्टर्स लॉचं न्यूमेरिकल आहे का मला बघायचं आहे बरं का. नसतात रे न्यूमेरिकल्स. खूप कमी न्यूमेरिकल आहेत बरं का. खूप कमी न्यूमेरिकल आहेत. मग मला थोडासा वेळ लावायचा आहे. मला थोडासा वेळ लावायचा आहे आणि जुलै 25 ला ना, आय थिंक ब्रूस्टर्स लॉचं न्यूमेरिकल आलं होतं बरं का. मला घेतलंच पाहिजे, ते घेतलंच पाहिजे. कारण न्यूमेरिकल मध्ये तुम्हाला काय कळणार आहे माहितीये का? की न्यूमेरिकल मध्ये तुमच्या लक्षात येईल कुठल्या शब्दांवर फोकस ठेवायचा आहे. म्हणजे कसं ओळखायचं की हा तो प्रश्न आहे म्हणून. फिजिक्स, वेव्ह ऑप्टिक्स आणि न्यूमेरिकल्स मध्ये जातो मी. आता थांबा ना, थांबा 1 मिनिट. परीक्षेत आलेले प्रश्न बघूया ना आपले. परीक्षेत आलेले प्रश्न बघूया आपण. आतापर्यंत आपण देतोय ते. ओके, मॅलस लॉचा पहिलाच प्रश्न आहे. पहिल्या त्या ह्याच्यातून बघा, मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. पोलरायझून पास केलं की इंटेन्सिटी हाफ होते. पहिल्यातून बघा, मॅलस लॉ कसा आहे माहितीये का? याच्यात बघा, इथं इंटेन्सिटी आय असेल, तर इथं हाफ होते. पहिल्यातून पास झाली की हाफ होते. दुसऱ्यातून पास झाली की ती आय नॉट ला कॉस स्क्वेअर थीटा न मल्टिप्लाय. थीटा म्हणजे काय? ह्याच्यातला आणि ह्याच्यातला ऍक्सिस मधला अँगल. हे लक्षात ठेवा मॅलस लॉ साठी. ओके, लाईट पोलर म्हणजे तुम्ही एमसीक्यू करा बरं का. मला वेळ जाऊ दे, आपण आपलं डायरेक्टली न्यूमेरिकल कडे जाऊया बरं का. न्यूमेरिकल कडे जाऊया. इंटरफरन्स डिफ्रॅक्शन, डिफरन्स आलाय बरं का, लक्षात घ्या. डिफरन्स साठी मी तुम्हाला सांगतो. ऑल डिस्टिंग्विश विथ सोल्युशन सह्याद्री ट्युटोरियल. गेल्या वर्षीचा व्हिडिओ बघा, 12,000 व्ह्यू आहेत. या वर्षी 24,000 व्हायला पाहिजेत. ब्रूस्टर्स लॉ आलाय का? आलाय. स्पेरिकल वेव्हफ्रंट आलाय का? आलाय. कंडिशन्स 3 वेळा रिपीट झाले.
फ्रेझनेल फ्रॉनॉपर घेणार आहे पुढं. पुन्हा ब्रूस्टर्स लॉ आलाय फेब्रुवारी 25 ला. नाही का म्हटलं तुम्हाला 2 वेळा रिपीट झालाय. रिफ्लेक्शन आलंय 3 मार्काला. प्लेन वेव्ह फ्रंट आलंय. जिओमेट्री आलंय. टॉपिकच झालंय. वेव्ह ऑप्टिक्स सारखा कठीण टॉपिक इथे तुमचा परफेक्ट होतोय. आणि जिओमेट्रीमध्ये बोललोय तुम्हाला मी. जिओमेट्रीमध्ये बोललोय. आला ब्रूस्टर्स लॉ. गेल्या वर्षीचा प्रश्न. सांगतो. अँगल ऑफ इन्सिडन्स जो आहे ना, अँगल ऑफ इन्सिडन्स दिलाय तो थीटा बी त्यांचं म्हणणं आहे. तो त्याला दिलाय 52.5 बर. लाईट विल बी कम्प्लिटली पोलराइज्ड आफ्टर रिफ्लेक्शन. तुमच्या डोक्यात आलं का? रिफ्लेक्शनची लाईट जर कम्प्लिटली पोलराइज्ड असेल, इथं ओळखायचं ब्रूस्टर्स लॉ आहे. मग तुम्हाला त्यांनी विचारलंय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे टँजंट ऑफ द पोलरायझिंग अँगल. पोलरायझिंग अँगल हे आहे. तर प्लीज बाळांनो, प्लीज मी तुम्हाला सांगतोय काय ते लक्ष द्या, की तुम्ही लॉगच्या कॅल्क्युलेशनमध्ये साइन, कॉस, टॅन आणि त्याचा इन्व्हर्स शिकून घ्या. तुम्ही आपली फिनिक्स बॅच बघा 2027 ची. लॉग कॅल्क्युलेशनचा पहिला व्हिडिओ बघा. त्यात मी साइन, कॉस, टॅन इन्व्हर्स सगळं शिकवलंय. रोटेशनल मध्ये सुद्धा त्याची गरज लागते. तुम्हाला लक्षात आलं? फिनिक्स बॅच आपल्या स्टोअरमध्ये फिनिक्स बॅच मध्ये पहिलाच लॉ कॅल्क्युलेशनचा व्हिडिओ बघायचा. बस चला. मॅलोस लॉ, ब्रूस्टर्स लॉ हे सगळ्यात महत्त्वाचे क्वेश्चन. रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, स्पेरिकल, प्लेन, हायजेन्स प्रिन्सिपल, वेव्ह फ्रंटचे टाइप लक्षात घ्या. पण थांबा की फ्रॉनॉफर डिफ्रॅक्शन, डायग्रॅमची प्रॅक्टिस करा. येऊ दे 3 मार्काला प्रश्न. मी डायग्राम तर काढणारच ना. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं डिस्टिंग्विश फ्रेझनेल, फ्रॉनॉफर आणि ह्याच्यासाठी आपलं चॅनलवरचं विथ सोल्युशनचे प्रश्न विथ सोल्युशन त्यात सगळंच दिलेलं आहे. तर न्यूमेरिकलचं काय करायचं? तर न्यूमेरिकल साठी मी तुम्हाला सांगतो आपली न्यूमेरिकल्स बॅच बाळानो. मी मनापासून सांगतोय तुम्हाला त्या बॅचचा तुम्हाला सीईटी साठी पण उपयोग होणार आहे 100%. तुम्ही जर बघितलं तर पुस्तकातले सगळे प्रॉब्लेम घेतले त्याच्या बाहेरचं काही येत सुद्धा नाहीये. आणि कमीत कमी तुम्ही टॉपिक जर कव्हर केले तर ते बेस्ट होणार आहे. ऍप डाउनलोड करा. ओके, स्टोअर मध्ये जावा. ओके, स्टोअर मध्ये गेले की बॅचेस शोधा. आणि त्याचे न्यूमेरिकल बॅचचे 2-3 फ्री व्हिडिओ ते बघा. तुम्हाला आवडतील न्यूमेरिकल्स करायचेत लक्षात घ्या. मग आता मला सांगा का आपल्याला 50 प्लस मार्क मिळणार नाहीत? जे प्रत्येक टॉपिक जे सोडलेले टॉपिक ते जर आपण केले तर मॅलस लॉ, ब्रूस्टर्स लॉ, डायग्रॅम, ओके, जॉमेट्री पण किती सोपी आहे. पायथागोरस वापरायचं लक्षात घ्या. ठीक आहे, फ्रेझनेल, फ्रॉनॉफर आपण डिस्टिंग्विश करू शकतोय. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतोय तर टेलिस्कोप, मायक्रोस्कोपचे फॉर्म्युले करा बरं का. न्यूमेरिकल येते बरं का. न्यूमेरिकल मी तुम्हाला बोललोय. मग बॅच मध्ये टेलिस्कोप, मायक्रोस्कोपच्या डायग्राम आणि न्यूमेरिकल करा बरं का. म्हणजे वेव्ह ऑप्टिक्स म्हणलं की डायग्राम. ओके, मग हा व्हिडिओ ना तुमचा कॉन्फिडन्स वाढला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांबरोबर शेअर करा. व्हिडिओला लाईक नक्की करा. नेक्स्ट व्हिडिओ लगेच येणार आहे. ऑल द बेस्ट.